आज या ठिकाणी गुरुमाऊली शैक्षणिक सामाजिक प्रतिष्ठान संचालित राजराजेश्वरी प्रायमरी स्कूल तामसवाडी या शाळेच्या वतीनं आज जे याचं स्नेहसंमेलन या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर सादर केलं, त्याच्याबद्दल मी प्रथमतः श्रीमान आमचे मित्रवर्य अमृतजी भोरे यांच्या धर्मपत्नी आणि या स्कूलच्या संपूर्ण स्टाफ यांना पहिल्यापासून जी त्यांनी मेहनत घेतली याच्याबद्दल शतशः धन्यवाद देतो। त्याच्यानंतर या ठिकाणी या स्टेजवर उपस्थित असलेली अतिथी श्रीमान बाबासाहेबजी जगताप पाटील, त्याच्यानंतर नितीनजी ढवळे पाटील नेवासा, श्रीमान शरदचंद्रजी कोलते सर, त्याच्यानंतर चोपडे मेजर श्रीमान डॉक्टर कजुले साहेब, श्रीमान शशिकांतजी बर्वे, मच्छिंद्रजी भोपसे सर, श्रीमान कवठाळे पाटील आणि भाऊराव जिजाबा पाटील काटे यांचं मनापासून आभार मानतो। या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहिला, कार्यक्रमाची शोभा वाढवली, या अमृत शेठने याची एवढी निर्मिती केली, एवढा टेम्पो निर्माण केला, त्यामुळं या तामसवाडीमध्ये त्यांचं नाव लौकिक अजून 100% सक्सेसफुल झाले असं म्हणायला गावकरीच्या वतीने काही हरकत नाही। अरे सरोदे साउंड सिस्टम धनगरवाड़ी, जिंदगी तो तेरी छिपी किताब है और है न लेट उसी में तेरा सारा हिसाब है। या लहान मुलांच्या मनावर जे चांगले संस्कार आमचे डोईभोळे मॅडम त्यांचा सगळे सहकारी करतात, जी मेहनत घेतात, याच्याबद्दल इतिहासातले शब्द अपुरे। मी तर म्हणतो गाव नेहमीच आमचं भाषण ऐकतात, सरांना विनंती केली की भाषण कमी करा आणि हा मुलांचा कार्यक्रम लोकांना दाखवा। आम्ही स्टेजवर आल्यावर ठराविक मंडळीला आणत होतो, पण बाकीच्या लोकांमध्ये काय बनवण आहे, तेव्हा प्रेक्षकाची मी माफी मागतो, 1-2 मिनिटं आपले घेतो आणि आपला स्टेज रिकामा करतो। अमृतजी मनापासून धन्यवाद द्या, वाटतं तुम्हाला किती कौतुक करावं तोंड भरून, याला शब्द पुरे। श्री आणि सौ आता वास्तवकाळ डोईभोळे मॅडमची आमची रोज भेट होती, झाडून घेताना त्या मला भेटतातच। त्याने हे मुलं तयार केले कारण घरात लहान बालकं एक पोरग सांभाळायचं आपल्या जीवावर जातं, त्याचा आपण रागराग करतो आणि एवढे पोरं सांभाळायचे, त्यांच्यावर संस्कार करायचे, त्यांच्या बरोबर स्टेजवर बोलायची, डिरिक त्यांच्याजवळ निर्माण करायची, ही साधी गोष्ट नाही। या ठिकाणी आपण सर्वजण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली, महिला मंडळी, बालविद्यार्थी, गावातले ग्रामस्थ आणि आमचे दोस्त जे उत्तम सर्व्हिस देतात, सरोदे साउंड सर्व्हिस धनगरवाडी यांचंही मनापासून कौतुक करतो, संयोजकाचे आभार मानतो आणि तुम्ही जो 2 मिनिटं मला वेळ दिला बोलायचा याच्याबद्दल तुमचेही आभार मानतो आणि मी माझं लांबलेलं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात माननीय गांधी काकांना आपण मनापासून धन्यवाद देऊया। परक्यांनाही कोडं पडावं असा गोड शब्द आहे, शब्दांनाही कोडं पडावं असा गोड माणूस आहे। परक्यांनाही कोडं पडावं असा गोड शब्द आहे, शब्दांनाही कोडं पडावं असा गोड माणूस आहे। आपल्या सगळ्यांचं मोठं भाग्य आणि भूषण आहे, गांधी काकांसारखा माणूस खऱ्या अर्थानं आपल्या गावचा आहे।
गांधी काकांसारखा माणूस खऱ्या अर्थानं आपल्या गावचा आहे. टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात आपण त्यांना मनापासून धन्यवाद देऊया. आणि आजचे आपले निमंत्रित पाहुणे माननीय नितीनजी ढोळे साहेब, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, आपल्याला विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं.